हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज आहे मकर संक्रांतचा दुसरा दिवस म्हणजेच कर, आणि ह्या दिवशी आमच्याकडे खास करून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आणि तो म्हणजेच धिरडा आणि गुळवणी. हे धिरडे एकदम मऊसूत होतात, बनवायला सोपे आणि रुचकर असले तरीसुद्धा हे खूप हेल्दी आहेत. खास करून पौष महिन्यामध्ये तर खूप छान लागतात. गरमागरम थंड थंड वातावरणामध्ये गरमागरम हे खायला खूप खूप छान लागतात. तर त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या एका भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 वाटी भिजवलेले मूग किंवा मूग डाळ घातली तरी चालते. त्यानंतर अद्रक घालायची, हिरवी मिरची आणि भरपूर लसूण घालायचा. 1 चमचा ओवा आणि 1.5 चमचा जिरं घालायचं. हळद घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीचं साधारण आपल्याला एकदम म्हणजे फाईन वाटायचं आहे. त्यामध्ये जाडसर असं काहीच राहिलं नाही पाहिजे. आता हे तयार मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं तरी चालते. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे पीठ. तर मी इथे पीठ ज्वारीचं आणि गव्हाचं घेतलेलं आहे. 1 वाटी जर ज्वारीचं पीठ आहे तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये बेसनसुद्धा वापरलं जातं, पण मी बेसन वापरत नाही आहे कारण मी अगोदरच हिरवे मूग यामध्ये वापरलेले आहेत. जर तुमच्याकडनं शक्य नसेल तर तुम्ही बेसनही वापरलं तरीसुद्धा खूप छान होतात. आता हे सर्व पीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हळूवारपणे त्याला असं मिक्स करत आहे. तर मिक्स करताना यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे आणि ह्याचं आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि याचं सैलसर असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं शक्यतोवर हे पीठ भिजवताना किंवा भिजवल्यानंतर यामध्ये कोथिंबीर किंवा कांदा वगैरे घालायचा नाही आहे, कारण आपल्याला जेव्हा आपण हे पसरवतो ना तव्यावर तर हे उचकटून वरती येऊ शकतं. त्यासाठी शक्यतो वरून घालायचं नाही आहे. जे घालता येईल ते सगळं वाटूनच घालायचं. आता इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ह्याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता या धिरड्यांसोबत खाण्यासाठी आमच्याकडे बनवलं जातं एकतर गुळवणी किंवा तिळगुळाची कोंद. आता ही कोंद अशी बनवली जायची की खलबत्त्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे, ते कुटून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्येच गुळसुद्धा कुटला जायचा. त्यामुळे ते मस्त असं ऑइली व्हायचं आणि खूप छान लागायचं अशा धिरड्यांसोबत. पण आता ते शक्य नाही आहे, म्हणून मी काय करते आहे की इथे गुळवणी न बनवता तर तिळाची कोंदच बनवायची, पण मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेले आहे, जे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले तीळ थंड झाले की मिक्सरच्या जारमध्ये घालायचे. आधी त्याला आपल्याला नॉर्मल असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याचं आपल्याला कूट तयार करून घ्यायचा आहे. छान कूट तयार झाला की त्यामध्ये गरजेनुसार गूळ घालायचा आहे आणि चालू बंद करत करत आपल्याला ह्याची कोंद तयार करून घ्यायची आहे. तर इथे जास्त मेहनत न घेता झटपट तयार होणारी तिळाची कोंद तयार झालेली आहे. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी झटपट अशी आंबट गोड चवीची कढी तयार करूया. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी दही घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं. व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचे, कारण त्याच्या दह्याच्या ज्या गाठी असतात किंवा गुठळ्या असतात त्या पूर्णपणे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मिक्स करायचं आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं. अशा पद्धतीचं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये आपल्याला इथे तूपच घालायचं आहे. तुपाने काय होतं की कढीचा फ्लेवर हा उठून येतो, भारी लागते. त्यानंतर छान तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे मोहरी, जिरं, 2 लवंगा, तेजपत्ता, कापलेला लसण आणि हिरवी मिरची. त्यानंतर 2 लाल मिरच्यासुद्धा मी घातलेल्या आहेत. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे, कारण कढीपत्त्याशिवाय कढीला फ्लेवर येत नाही. त्यानंतर काय करायचं, मस्त फोडणी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही आणि बेसनचं मिश्रण आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त 5 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त कढी इथे छान कढल्या गेलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि थोडासा यामध्ये आपल्याला गूळसुद्धा घालून घ्यायचा आहे. खूप छान लागते अशा पद्धतीने. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. 1 उकळी आली की ह्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आपली इथे गरमागरम झटपट तयार होणारी कढीसुद्धा तयार झालेली आहे. आता काय करायचं, मस्त एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा असेल तर, नसेल तर साध्या तव्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. आता काय करायचं, तवा गरम करायला ठेवून द्यायचा आणि इकडे आपलं हे मिश्रण जे आहे ते एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता तवा गरम झाला की त्यावर 1 ते 1.5 चमचा तयार मिश्रण घालायचं आणि हळूवारपणे चमच्याच्या खालच्या बाजूनं ह्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं। पूर्वी तर हे मिश्रणसुद्धा हातानेच पसरवलं जायचं। असं हे धिरडं छान पसरवल्या गेलं की त्याला साईडला किंवा वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वरून पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे असं व्यवस्थित वाफळल्या जाईपर्यंत ह्याला सराट्याने टच करायचं नाही। ज्या वेळेला हे पूर्ण वरून वाफळल्या जाईल त्यावेळेला सराट्याने त्याला व्यवस्थित आधी असं मोकळं करायचं आणि मगच त्याची उलटपालट करायचं। त्यावेळेला काय होतं की हे तुटत नाही आणि प्रॉपर आपलं जे धिरडा आहे ते व्यवस्थित उलटपालट केल्या जातं। तर मस्त दोन्ही बाजूनी शेकल्या गेलेला आहे। हिरवेगार असे आपले इथे धिरडे तयार झालेले आहेत। तर हे धिरडे काढल्यानंतर असं जाळीदार टोपलीतच ठेवायचं आहे, कारण याला घाम नाही आला पाहिजे। घाम आला तर मग हे एकमेकांना चिटकू शकतात। तर असे हे एकदम सोपे, हेल्दी, टेस्टी, मऊसूत असे धिरडे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। नक्कीच मी बनवलेले हे धिरडे तुम्हाला आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।